श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे, उद्या आहे माघ चतुर्थी, म्हणजेच काय, गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आणि गणेश चतुर्थी सुद्धा आहे. या चतुर्थीला कोणी विनायक चतुर्थी म्हणतात किंवा मग कोणी तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखल्या जाते. आपण याला गणेश जयंती म्हणून आपण ओळखत असतो किंवा आपण साजरी करत असतो. या दिवशी गणेश लहरी पृथ्वीवर आल्या होत्या, म्हणजेच काय, गणपती बाप्पाचा खऱ्या मानात जन्म या दिवशी झाला होता. आणि या दिवशी जो पण गणपती बाप्पाची सेवा करतो त्यांना खूप खूप सुख सुविधा आणि ऐश्वर्य लाभतं. आता आजचा जो उपाय आहे हा खास करून महिलांसाठी आहे, माझ्या ताईंसाठी आहे. मग विवाहित असो किंवा अविवाहित असो, मुली स्त्रिया हा उपाय करू शकता. मेन म्हणजे या दोघींसाठीच आहे, पुरुषांसाठी हा उपाय नाहीये. पुरुषांसाठी आपण काल सांगितलेला उपाय आहे. तुम्ही 21 तांदूळाचे दाणे घेऊन ते हळदी आणि कुंकामध्ये मिक्स करायचे आहे आणि गणपती बाप्पावर 21 तांदूळ, तुम्हाला अखंड असे तांदूळ व्हायचे आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत. पण आजचा जो उपाय आहे ना, तो खास महिलांसाठी. सर्वात अगोदर जे कोणी ताई दादा चॅनलवर आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि सर्व माहिती तुम्हाला लवकर मिळेल. आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला कुठले कामं करायची आहे. आपल्याला 2 कामं आहे, ते 2 कामं महिलांनी आवर्जून करायची आहे. लक्ष्मी स्वरूप मुलीला मानलं जातं. लक्ष्मी मुलगी लग्ना अगोदर जेव्हा माहेरी असते तेव्हा तिचं सुख, तिची लक्ष्मी ही माहेरच्यांना साथ देते. लग्न झाल्यानंतर तिचं जे नशीब आहे, तिच्या पावलांनी जी लक्ष्मी येते ती पतीला साथ देत असती. तर अशा या महिलांनी हा उपाय करायचा आहे. तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य किंवा मग तुमची कुठली जर इच्छा असेल, त्याच्यासाठी खास दिवस आहे उद्याचा. आणि गणपती बाप्पा हे विघ्न विनाशक आहे. सर्व आपले संकट, विघ्न दूर नक्की नेता. तर बघा, उपाय कुठला करायचा आहे. सर्वात अगोदर तुम्हाला सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाचा अभिषेक करताना एक वेळा आवर्जून तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचंच आहे. एक वेळा म्हणा, जर 21 वेळा 11 वेळा म्हटलं तर फार उत्तम, पण वेळ नसेल तर एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल. एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि 108 वेळा तुम्हाला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आता हे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हा करू शकता, तर तुम्ही सकाळी जर केलं तर फार उत्तम. कारण कसं असतं ना, गणपती बाप्पाचा अभिषेक हा सकाळीच करावा. मग दुपारी नंतर एवढं लेट नसतं. तुम्ही सकाळी 9 पर्यंत करू शकता. सकाळी 7 किंवा 5 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करून गणपती अथर्व शीर्षम आणि मंत्र म्हणायचा आहे. दुसरं काम तुमचं असं आहे की संध्याकाळी तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पाचा आवडतीचा नैवेद्य म्हणजेच काय, तर तुम्हाला 21 मोदक बनवायचे आहे. 21 मोदक मग तुम्ही ते उकडीचे बनवा, तळणाचे बनवा किंवा मग खोबरं खिशाचे बनवा, पुरणाचे बनवा. तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीत तुम्हाला ते मोदक बनवायचे आहे. गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि ते नैवेद्य स्वरूपात गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे. आरती झाल्यानंतर तेच तुम्हाला घरामध्ये सर्वांना प्रसाद स्वरूपात द्यायचं आहे. लक्ष्मीच आपल्या बाईचं स्वरूप आहे आणि खरंच जे स्त्रिया हे मनोभावे आणि पूर्ण विश्वासाने सेवा उपाय करतील ना, त्यांना वर्षभर कशाचीच कमी पडणार नाही. आणि अविवाहित म्हणजेच मुली जर ही सेवा करतील, त्यांची जी पण काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होणार. महत्वाचं एक सांगते, ज्यांचं लग्न जुळत नसेल, लग्न होत नसेल, त्यांनी तो अक्षिदाचा नियम आवर्जून करायचा आहे. अक्षिदाचा जो उपाय सांगितला आहे ना, तो आवर्जून करायचा आहे. तो कसा, तर तुम्हाला माहिती आहे, 21 ठिकाणचे गणपती म्हणजेच काय, तर 21 घरी जा किंवा मग तुमच्या घरी 2 गणपती असतील तर घरीतच 2 होता आणि बाहेर ठिकाणी 19 ठिकाणी जा. पण 21 गणपती आवर्जून करायचे आहे. नाही जमत
तर 11 ठिकाणी गेले तरी सुद्धा चालेल. अक्षिदा करायच्या 21 आणि त्यांच्या गणपती बाप्पाच्या डोक्यावर अक्षिदा टाकायच्या आहे आणि प्रार्थना करायची आहे, की जसं तुमच्या डोक्यावर अक्षिदा पडल्या तशा माझ्यासुद्धा पडू द्या आणि मला योग्य तो जोडीदार मिळू द्या. तुम्हाला आवडेल तो नका मागू. जो बाप्पाला आवडेल किंवा त्यांना माहिती असेल आपल्यासाठी योग्य काय तो मागायचा आहे. नक्कीच तुमचं या वर्षामध्ये लग्न नक्की जुळणार आहे. हे जे उपाय आहे ते आवर्जून करून बघा आणि ज्याला अनुभव येतात त्यांनी नक्की शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.